तर आजच्यासाठी आपला टॉपिक आहे पायथन मॉड्यूल्स अँड लायब्ररीज. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? हो. Okay, so first of all, introduction to Python modules and libraries. As programs grow larger, writing all the code in single file becomes difficult to manage. So Python provides modules and libraries to organize the code into reusable components. सो ॲट द डेव्हलपमेंट टाइम आपण जेव्हा कोड लिहितो तर मग तो कोडची साईज खूप लार्जर अँड लार्जर होत जाते. तर मग आपण सगळा कोड तर एका फाईलमध्ये नाही लिहित, तर मग तो फाईल आपल्याला मॉड्यूल्समध्ये आपल्याला डिवाइड करावा लागतो. मॉड्यूल्स म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता की जसे कंपोनेंट्स ऑफ प्रोग्राम, की एक प्रोग्राम आहे त्याचे डिफरंट टाईप ऑफ कंपोनेंट्स. फॉर एक्झाम्पल आपण एक स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम कन्सिडर करूया. तर मग स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम जे आहेत याला वेगवेगळे कंपोनेंट्स असू शकतात, जसं की लॉग इन, रजिस्ट्रेशन, देन स्टुडंट अटेंडन्स, सब्जेक्ट टीचर, लेक्चर्स. सो असे डिफरंट टाईप ऑफ कंपोनेंट्स असू शकतात जे आपण एका कोडमध्ये लिहितो. मग आपण जेव्हा एक कोड लिहितो तर मग आपण हा कोड एका प्रोग्राममध्ये पण लिहू शकतो सगळा. पण मग जेव्हा आपण सेम कोड एका प्रोग्राममध्ये लिहू तर मग ती प्रोग्रामची साईज जी आहे ती खूप वाढत जाते. समटाईम्स 1000 लाईन्स, 10,000 लाईन असं कोडचं जे साईज असते ती असते. बट यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की आपल्याला जेव्हा एक कोड मेंटेन करायचा असला, मीन्स की त्यात काही चेंज करायचे, तर मग तेव्हा ते खूप कॉम्प्लेक्स आणि डिफिकल्ट टास्क आहे. कारण की आपल्याला मग ती जाऊन ती लाईन कोणत्या लाईनला कोड तो एक्झिस्ट करतो ते शोधायचं पहिले. मग त्यानंतर ते शोधल्यावर त्यात चेंज करायचं आणि तो चेंज बाकी कुठं अफेक्ट नाही झाला पाहिजे कोडला. सो असे मल्टिपल फॅक्टर्स असतात. दॅट्स वाय आपण पायथनमध्ये मॉड्यूल्स ही कन्सेप्ट वापरतो. सो मॉड्यूल्स आणि लायब्ररीज आपल्या डेव्हलपर्सला ह्यासाठी हेल्प करतात की कोड रियुजेबिलिटी. आपण एकदा मॉड्यूलमध्ये कोड लिहिला की तो आपण मल्टिपल मॉड्यूल्समध्ये यूज करू शकतो. तुम्ही जस्ट लाईक त्याला फंक्शन कन्सिडर करू शकतात की आपण एकदा एक फंक्शन लिहितो आणि ते मल्टिपल टाइम यूज करतो. बट हे फंक्शन पेक्षा डिफरंट आहे असं की आपण हा कोड म्हणजे याच्या फाईलच वेगवेगळ्या बनवतोय. जसं की आपण फंक्शन एकाच फाईलमध्ये लिहितो आणि त्याला परत परत यूज करतो. बट इथं काय करतो आपण की जो कोडच आहे तो वेगवेगळ्या फाईलमध्ये लिहितो. जसं की तो तुम्ही असं कन्सिडर करा, दोन कोड्स आपल्याकडे, एक लॉग इनसाठी आणि एक रजिस्टरसाठी. तर मग आपण लॉग इनसाठी लॉग इन डॉट पी वाय मध्ये कोड लिहिला आणि रजिस्टरसाठी रजिस्टर डॉट पी वाय मध्ये कोड लिहिला. तर मग असं आपण याला मॉड्युलर स्ट्रक्चर म्हणतो. सेकंड इज ऑर्गनायझेशन ऑफ प्रोजेक्ट. जेव्हा आपल्याला आपला प्रोजेक्ट ऑर्गनाईज करायचा असला मग एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये, तेव्हा आपल्याला जे मॉड्यूल्स ही कन्सेप्ट आहे ती यूज करावी लागते. रिड्यूस डेव्हलपमेंट टाईम. जेव्हा आपण ऑलरेडी डिफाईन ज्या फाईल आहे त्या यूज करतो तर मग आपला जो डेव्हलपमेंटचा टाईम आहे तो कमी होत जातो. सपोज की आपला एका फाईलमध्ये काही चेंज करायचं आहे आणि ते चेंज करायला आपण आता नॉर्मल वेने जर गेलो असतो तर मग नॉर्मल वेने एका फाईलमध्ये ऑलरेडी खूप सारा कोड लिहिलेला आहे. तर मग त्या त्या सगळ्या कोडमध्ये जर मला चेंज करायचा आहे ॲट अ सिंगल टाईम, देन मला तो कोड शोधायला, परत त्याचा मेंटेनन्स करायचा आणि हे इन्शुअर करायला की तो कोड दुसऱ्या कोणत्याच मॉड्यूलला अफेक्ट नाही करत आहे, तर मग याला वेळ लागेल. सो आपण ऑलरेडी जर कोड मॉड्यूलमध्ये लिहिला तर मग जो कोड आहे तो त्याचं डेव्हलपमेंट टाईम आहे तो कमी लागतो आणि इम्प्रूव्ह मेंटेनेबिलिटी. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जर कोड एकाच फाईलमध्ये एकाच सेपरेट गोष्टीसाठी डिफाईन केलेला आहे तो मेंटेन करण्यासाठी पण इझी असतो. ॲक्सेस टू पॉवरफुल बिल्ट इन फंक्शनॅलिटीज. तर मग थ्रू लायब्ररीज आपल्याला काही म्हणजे बिल्ट इन फंक्शनॅलिटीज आहे त्याचा ॲक्सेस मिळतो, जेणेकरून आपल्याला म्हणजे जे टास्क आहे ते मॅन्युअली करायची गरज नाही, ते आपण ऑटोमॅटिकली करू शकतो विथ द हेल्प ऑफ लायब्ररीज. जसं की एक एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता.
ॲरे सॉर्टिंगसाठी डिफरंट टाईपचे अल्गोरिदम्स अवेलेबल आहे. बट आत्ता आपण जर कोणती पण एक लायब्ररी यूज केली तर मग त्यामध्ये सॉर्ट नावाची आपल्याला मेथड मिळते आणि त्या सॉर्ट मेथड थ्रू आपल्याला ॲरे जो आहे तो सॉर्ट करता येतो विदाउट एनी रायटिंग मॅन्युअल लॉजिक. मग त्यामुळं आपल्याला जो पॉवरफुल बिल्ट इन फंक्शनॅलिटीचा ॲक्सेस आहे तो मिळतो पायथन थ्रू. मग आपण मॉड्यूल का बरं यूज करायचं? तर मग a module is a python file .py that contains variable, functions, classes or executable code that can be used in another Python program. मग मॉड्यूलमध्ये तो सेम कोड असतो जो की आपण नॉर्मली लिहितो, जसं की व्हेरिएबल्स, फंक्शन्स, क्लासेस आणि एक्झिक्युटेबल कोड, आणि जो की आपण दुसऱ्या पायथन प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. जसं की तुम्ही आत्ता इथं आपण एक प्रोग्राम लिहिलेला आहे कॅल्क्युलेटर डॉट पी वाय. तर मग कॅल्क्युलेटर डॉट पी वायमध्ये इथं डीईएफ ॲड, तर मग हे दोन फंक्शन लिहिलेले आहे डी ॲड आणि सबस्ट्रॅक्ट. तर मग ह्या पूर्ण फाईलला आपण असं एक ॲज अ मॉड्यूल कन्सिडर करू शकतो. आपण म्हणजे कोणता पण एक पायथन जो कोड लिहितो त्याला आपण ॲज अ मॉड्यूल कन्सिडर करू शकतो. मग आपण मॉड्यूल यूज का करायचं? तर मग विदाउट मॉड्यूल आपण कसा प्रोग्राम लिहितो की आता हा एक प्रोग्राम आहे जिथं आपण एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे डीएफ ॲड ए कॉमा बी, आपण पॅरामीटर घेतलं आणि जी ए प्लस बी ची व्हॅल्यू आहे ती रिटर्न केली, म्हणजे आपण ॲडिशन जी ती रिटर्न केली. मग आपण आता सेम कोड मॉड्यूल वापरून कसं लिहू शकतो? तर मग आपल्याला काय करावं लागतं की जे मॉड्यूलचं नाव आहे त्याला इम्पोर्ट करावं लागतं. देन आपल्याला ती जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट करू शकतो आपण ते मॉड्यूल वापरून. जसं की आपण आता मी तुम्हाला हेच सेम एक्झाम्पल एडिटरमध्ये दाखवतो. ओके, आपण एक फाईल क्रिएट करूया. आता आपल्याला जे मॉड्यूलचं नाव द्यायचं आहे ते इथं तेच सेम फाईल नेम आपल्याला फाईलला द्यावं लागतं. कॅल्क्युलेटर डॉट पी वाय. आता कॅल्क्युलेटर नावाची एक फाईल बनली. त्यात मला आहे ना दोन फंक्शन लिहायचे, एक ॲड आणि एक सबस्ट्रॅक्ट. मग डी एफ ॲड ए कॉमा बी, आपण हे दोन पॅरामीटर्स घेतोय आणि रिटर्न ए प्लस बी. ओके, आता हा मी एक नॉर्मल कोड लिहिला आहे. जर मला हा नॉर्मल कोड एक्झिक्यूट करायचा असला तर मग मी जस्ट असा करू शकतो की मी ॲड फंक्शन कॉल केलं आणि 9,10. आता मी जर हे पॅरामीटर्स पास केले 9,10, देन हा प्रोग्राम रन जेव्हा होईल तर मग एक्सपेक्टेड आउटपुट हे की 19 प्रिंट व्हायला हवं. आपण प्रिंट नाही करत इथं काही, आपल्याला हे प्रिंट करायचं आहे. प्रिंट ओके, 19 जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होती. बट इन्स्टेड मी काय बोललो होतो की आपण सगळं एका प्रोग्राममध्ये डिफाईन करू आणि त्याला यूज दुसरीकडे करू. तर मग आपल्याला तसं करायचं आहे तर ते आपण जी मॉड्यूल्स नावाची कन्सेप्ट आहे ती वापरून करतो. मग मी एक नवीन फाईल बनवली मेन डॉट पी वाय. आता हे फाईलचं नेम आपली जी नॉर्मल फाईल असते ती आपण काही पण देऊ शकतो. आपण मेन 1 मेन 2 आपल्याला म्हणजे तुम्हाला जे फाईलचं नेम पाहिजे जसं की आपण नॉर्मली देतो तसं देऊ शकतात. त्याच्यात काही रूल नाही की तुम्ही हेच फाईल नेम दिलं पाहिजे. बट ॲट द टाइम ऑफ जेव्हा तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे, जसं की मला आता इम्पोर्ट करायचं आहे. ओके, मग इम्पोर्ट मला करायचं आहे तर इम्पोर्ट मला काय करायचं आहे, एक मॉड्यूल करायचं आहे. आणि मॉड्यूल काय राहतं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पायथनचा प्रोग्राम जो आपण ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. मग कॅल्क्युलेटर. ओके, आता हे माझं मॉड्यूल जे आहे ते इम्पोर्ट झालं. मग मी आता इथं
इथं कोणताच कोड डिक्लेअर नाही करणार की मला ऍड साठी कोड लिहायचा आहे किंवा सबट्रॅक्ट साठी, कारण की तो मी आधी इथं लिहून ठेवलाय ऍड सबट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन. मग ती नीड संपली आता की मी तो कोड स्वतः परत लिहावं, कारण की मी एका मॉड्यूल मध्ये तो कोड ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. मग इथं आपण मेसेज टाकू प्रिंट. आता मला ऍड परफॉर्म करायचंय, तर मग ऍड परफॉर्म करायचंय तर मग तिथं सांगावं पण म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये मेन्शन पण करावं लागेल ना की ऍड आपल्याला कुठून यूज करायचंय. तर मग इथं टाईप करायचं कॅल्क्युलेटर डॉट, इथं आता तुम्हाला ते सजेशन मध्ये फंक्शन दिसत आहे ऍड मल्टिप्लिकेशन आणि सब, जे की आपण ऑलरेडी त्या आधी प्रोग्राम मध्ये डिफाईन केलेले होते. ओके, आपण ऍड फंक्शन यूज करतोय आणि मी इथं दोन व्हॅल्यूज पास करतो 10,9, आणि आपण हेच डिफरंट ऑपरेशन साठी करूया डॉट सब आणि मल्टिप्लिकेशन. आता आपण हा प्रोग्राम रन करूया. ओके, जे आउटपुट्स आहे आपले 19, 1 आणि 90 हे मिळाले आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता की आपण कोड कुठं डिफाईन केलेला होता कॅल्क्युलेटर डॉट पी वाय मध्ये, आणि आपल्याला आउटपुट्स कुठे मिळाले जो दुसरा प्रोग्राम होता मेन डॉट पी वाय. आपण इथं ही मॉड्यूलची जी कन्सेप्ट आहे ती यूज केली. तुम्हाला समजलंय? काही डाऊट्स यात? ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ मॉड्यूल. तर मग मॉड्यूलचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. फर्स्ट, कोड रियुजेबिलिटी. सेकंड, बेटर ऑर्गनायझेशन. थर्ड, इझियर मेंटेनन्स. फोर्थ, रिड्यूस रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे की एकच कोड परत परत लिहिणे, मग त्याला रिडंडन्सी म्हणतात. तर जे मॉड्यूल कन्सेप्ट आहे ते रिडंडन्सी रिड्यूस करते. फास्टर डेव्हलपमेंट आणि इम्प्रूव्ड रिडेबिलिटी. So those are some advantages of modules. मग आपलं एक स्वतःचं मॉड्यूल कसं क्रिएट करायचं, तर मग आपण ते मागं जो प्रोग्राम केला आता यात ऑलरेडी बघितलं, पण आपण एक दुसरं मॉड्यूल क्रिएट करू माय मॅथ नावाचं. मल्टिप्लाय. ओके, मॉड्यूल क्रिएशन आपण ऑलरेडी बघितलंय आता. तर मग आपण ही पुढची कन्सेप्ट बघूया, ती म्हणजे की एक मॉड्यूल क्रिएट कसं करायचं आणि यूज कसं करायचं आपण हे बघितलं. तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर आहे की एक मॉड्यूल आपण क्रिएट कसं करायचं आणि यूज कसं करायचं? हो. ओके, तर मग आपण बघूया की इम्पोर्टिंग मॉड्यूल्स. आता मॉड्यूल्स इम्पोर्ट कसे करायचे, तर मग मॉड्यूल्स असे दोन टाईपचे असतात की एक असतं युजर डिफाईन्ड आणि एक असतं बिल्ट इन. मग बिल्ट इन लायब्ररीज आणि मॉड्यूल्स ते जे की आपल्याला पायथन प्रोव्हाइड करतं, आणि युजर डिफाईन म्हणजे आपण जे स्वतः डिफाईन करतो. जसं की आत्ता आपण एक जे कॅल्क्युलेटर नावाचं मॉड्यूल बनवलं ते युजर डिफाईन्ड होतं, आपण स्वतः बनवलं आणि आपण कन्झ्युम केलं त्याला. बट असे डिफरंट टाईपचे मॉड्यूल्स अवेलेबल आहे जे की आपण यूज करू शकतो अँड इम्पोर्ट करू शकतो. तर मग त्याची फर्स्ट मेथड आहे. मग त्याचं तुम्ही सिंटॅक्स कन्सिडर करू शकता की फर्स्ट की इम्पोर्ट. आता हे इम्पोर्ट जे स्टेटमेंट आहे तुम्हाला सर्व मेथड्स मध्ये लागणारच आहे, फक्त डिफरंट टाईपच्या मेथड आहे त्याच्या. जसं की इम्पोर्ट मॉड्यूल अंडरस्कोर नेम. आता हे मॉड्यूल अंडरस्कोर नेम काय आहे, तुम्हाला जे मॉड्यूल इम्पोर्ट करायचं आहे ना तुम्ही त्याचं नाव इथं मेन्शन करू शकता. देन इम्पोर्ट मॉड्यूल जेव्हा पण आपण इथं मॉड्यूल मेन्शन करूया ते मॉड्यूल इम्पोर्ट होऊन जाईल. तर मग इथं आपण पायथन मध्ये एक मॅथ नावाचं मॉड्यूल अवेलेबल आहे, मग त्यात डिफरंट टाईपच्या फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहे ऑलरेडी. मग ते आपण वन बाय वन बघूया. तर मग फर्स्ट सिंटॅक्स आहे
import syntax, import module underscore name. मग आपण इथं ऍक्च्युअल एक या सेम सिंटॅक्सने मॉड्यूल इम्पोर्ट करून बघूया. पण डॉट इम्पोर्ट मॅथ. आता मॅथ नावाचा एक मॉड्यूल आहे जे की ऑलरेडी प्री बिल्ड आहे पायथॉन मध्ये अवेलेबल. तर मग आपल्याला ते मॉड्यूल वापरून काहीतरी एक ऍक्शन परफॉर्म करायची आहे. तर मग मॅथ मध्ये आपण जसे की डिफरंट टाईपचे तुम्ही ऑलरेडी मॅथमध्ये लर्न केलं असेल, जसं की स्क्वेअर रूट, सील. मग अशा डिफरंट टाईपच्या मेथड आहे ज्या की मॅथ नावाचा मॉड्यूल आहे ते प्रोव्हाइड करता. मॅथ आपण त्यातली एक मेथड बघूया, स्क्वेअर रूट. मग ही मॅथ डॉट स्क्वेअर रूट काय आहे तर हे आपल्याला आपण जो पण नंबर पास करू ॲज अ पॅरामीटर, त्या आपल्याला नंबरचा एक स्क्वेअर रूट जो आहे तो आपल्याला तो रिटर्न करेल. तर मग आपण एक व्हॅल्यू पास केली ती 25, तर मग त्याचा आपल्याला जो स्क्वेअर रूट आहे तो मिळाला आहे. बट एक डिफरन्स आहे की जो प्रिव्हियस प्रोग्राम होता, तर मग प्रिव्हियस प्रोग्राममध्ये हा जो मेन डॉट पी वाय, तर मग यामध्ये तुम्ही इथं बघितलं की कॅल्क्युलेटर नावाचं आपण मॉड्यूल इम्पोर्ट केलं आहे. बट हे आपलं बिल्ट युजर डिफाईंड आहे, आपण डिफाईन केलेलं आहे. बट मॅथ डॉट तुम्हाला इथं मॅथ डॉट पी वाय नावाचा कुठला प्रोग्राम दिसतोय का? नाही. तर मग मॅथ जे आहे ते इनबिल्ट मॉड्यूल आहे जे की पायथनद्वारे प्रोव्हाइड केलं जातं. आणि मग आपण त्याचं कन्झ्युम करतो आपल्याला ज्या ज्या म्हणजे आपल्या यूज केसनुसार आपल्याला जसं जसं गरज पडते त्याची. तर मग सेकंड वे आहे मॉड्यूल इम्पोर्ट करण्याचा, तो म्हणजे ॲज अ अलायस वापरणं. तर मग कधी कधी काय असतं की आता सध्या हे मॅथ नावाचं मॉड्यूल आहे, तर मग याचं आहे ना नाव खूप छोटं आहे. मग त्यामुळं आपण त्याला असंच असं यूज करू शकतो की मॅथ डॉट एस क्यू आर टी. बट जेव्हा जेव्हा मॉड्यूलचे नाव खूप मोठे होऊन जातात आणि आपल्याला मल्टिपल ठिकाणी वापरायचे, तर मग आपण प्रत्येक ठिकाणी तर तेच नाव नाही यूज करत बसणार ना. मग तेव्हा आपण त्याचा अलायस क्रिएट करतो. अलायस म्हणजे जसं की दुसरं नाव. जसं की तुमच्या घरी पण तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल नाव तुमचं एक आहे बट तुम्हाला दुसऱ्या नावाने पण बोलत असतील, तर मग तसंच आपण इकडे एका व्हेरिएबलला अजून एक नाव असाइन करतोय जे की दोन्ही पण नावाने ऍक्सेसेबल असो. जसं की आपण आता इम्पोर्ट करू, इम्पोर्ट मॉड्यूल अंडरस्कोर नेम ॲज एम. आता मी काय केलं की मॉड्यूल हे जे मॉड्यूल आहे आपण याला इम्पोर्ट करतोय, पण त्याचं म्हणजे या प्रोग्राम मध्ये आपण नाव काय मेन्शन केलंय, अलायस ॲज एम. म्हणजे आपण जेव्हा पण एक एम कन्सिडर करू तर मग ते ह्या मॉड्यूलला कॉल करत असेल. तर मग आपण याला ऍक्च्युअल मध्ये कॉल करून बघूया विथ सेम एक्झाम्पल. मग आपण आता मॅथलाच इम्पोर्ट करूया, इम्पोर्ट मॅथ ॲज एम. आता हे एम जे आहे समोरचं अलायस, ते तुम्ही तुमच्या म्हणजे मनाने जसं व्हेरिएबल सारखं तुम्ही काही पण नाव देऊ शकता त्याला. ते त्याचा काही रूल म्हणजे त्याचे काही रूल्स आहेत, जसे की व्हेरिएबलचे रूल आहे की त्यात स्पेशल कॅरेक्टर्स नको हे सगळं. बट म्हणजे तुम्ही त्याला जे कन्व्हिनियंट नाव आहे ते देऊ शकतात. जसं की मग आपण इथं प्रिंट करूया, प्रिंट एम डॉट एस क्यू आर टी 25. आता इथं पण आपण सेमच ऍक्शन परफॉर्म केली आणि इथं इथं पण काय आपण स्क्वेअर रूट फाइंड करतोय 25 चा. बट आता दोन्ही पण म्हणजे मला जे मी इथं एम यूज केलंय तर त्याने मला कुठला एरर नाही दिलाय आणि दोन्ही पण प्रोग्राम मला जे आहे आउटपुट ते रिटर्न करताय. तर थर्ड मेथड आहे फ्रॉम मॉड्यूल अंडरस्कोर नेम इम्पोर्ट
फंक्शनॅलिटी, आपल्याला जर एक स्पेसिफिक फंक्शनॅलिटी इम्पोर्ट करायची आहे, म्हणजे आता इथं काय होतंय की मी इम्पोर्ट मॅथ ॲज एम करतोय, म्हणजे आता मी जे पूर्ण मॉड्यूल आहे ते सगळंची सगळं ॲट अ सिंगल टाइम इम्पोर्ट करतोय. बट आता इथं आपण पूर्ण मॉड्यूल इम्पोर्ट केलं आणि आता ह्या मॉड्यूलची जी काही साईज असेल समजा 500 MB 1 GB, तर मग ती आपल्या मेमरीमध्ये लोड झाली आहे आणि ती आपल्या मेमरीमध्ये लोड झाल्यामुळं आपला मेमरीचा स्पेस कंझ्युम होतो. बट मला म्हणजे इतके फंक्शन्स वापरायचेच नाही, मग मी तितकेच इम्पोर्ट करेल जेवढ्यांची मला गरज आहे. तर मग आपण तेव्हा हा सिंटॅक्स वापरतो, फ्रॉम मॉड्यूल अंडरस्कोर नेम इम्पोर्ट फंक्शनॅलिटी. मग मॉड्यूल अंडरस्कोर नेम इथं तेच आहे जे की आपण आता प्रिव्हियसली यूज करत होतो. आणि फंक्शनॅलिटी म्हणजे आता फंक्शनॅलिटी काय आहे त्याच्यातली, मग त्यातली मेथड असू शकते, क्लास असू शकते, व्हेरिएबल असू शकतं. तर मग हे आता एक SQRT जी आहे ती मॅथ मॉड्यूल मधली एक मेथड आहे. तर मग आपण याला इम्पोर्ट करूया. मग फ्रॉम मॅथ, आता हे मॅथ जे मॉड्यूल आहे मी यातून इम्पोर्ट करतोय, इम्पोर्ट SQRT. तर मग आता मी ही जी मेथड आहे ती इम्पोर्ट केली त्यातनं, आणि आता मी विदाऊट आणि, कारण की आता मी पूर्ण मेथडच इम्पोर्ट केली आहे, तर मग ती माझ्या प्रोग्रामला माहिती आहे जर मी SQRT मेन्शन केलं तर मग मी काय म्हणायचं ट्राय करतोय. तर मग SQRT 25, तर मग मी ह्या मेथडने इम्पोर्ट केलं मॉड्यूलला, तर मग ते पण इम्पोर्ट होऊन गेलं. आणि या इथं मला कोणतं मीन्स डॉट ऑपरेटरने यूज करावं लागलं, कारण की त्याला ऑलरेडी रेफरन्स माहिती आहे की SQRT म्हणजे काय, कारण की आपण SQRT लाच इम्पोर्ट केलेलं आहे. तर मग आपण हा प्रोग्राम जर रन केला, ओके 5.0 जे आपल्याला आउटपुट आहे ते मिळालं आहे. फोर्थ वे की आपल्याला म्हणजे मल्टिपल फंक्शन ॲट अ सिंगल टाइम आपण कॅप्चर करू शकतो, इम्पोर्ट करू शकतो. तर मग फोर्थ वे मध्ये फ्रॉम, फोर्थ वे आणि थर्ड वे सिमिलर आहे, फक्त थर्ड वे मध्ये आपण एकच फंक्शनॅलिटी कॅप्चर करतोय, इम्पोर्ट करतोय, आणि फोर्थ वे मध्ये आपण मल्टिपल फंक्शनॅलिटीज ॲज अ सिंगल टाइम इम्पोर्ट करतोय. मॉड्यूल अंडरस्कोर नेम इम्पोर्ट F1 F2 F3, मग आपण अशा मल्टिपल ज्या आहे त्या इम्पोर्ट करू शकता. तर मग आपण सेम मॉड्यूल फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्क्वेअर रूट कॉमा फॅक्टोरियल कॉमा सील, मग आपण हे जे आहे सगळे त्यांना इम्पोर्ट करतोय. तर मग प्रिंट स्क्वेअर रूट ऑफ 35, प्रिंट फॅक्टोरियल ऑफ 76, प्रिंट seal of 8.45. आता आपण प्रोग्रामचा फक्त हा पार्ट सिलेक्ट रन करतोय. ओके, तर मग आपल्याला काही आउटपुट्स मिळाले आहे. तर मग स्क्वेअर रूट ऑफ 35 5.91, फॅक्टोरियल ऑफ 76 खूप मोठा मिळाला आहे आपल्याला हे. ओके, आणि सील ऑफ 8.45. सील मीन्स की आपण त्या व्हॅल्यूला राऊंड अप करतो टू द नेक्स्ट नियरेस्ट इंटिजर. म्हणजे जसं आपण इथं 8.45 डिफाईन केलंय, तर मग नेक्स्ट नियरेस्ट इंटिजर त्याचा 9 आहे, तर मग त्यामुळे ते इथं 9 प्रिंट केलंय त्याने. मग इथं आपण हे बघतोय की मल्टिपल मॉड्यूल्स ॲट अ सिंगल टाइम असे कसे इम्पोर्ट करतो. मग आता ह्यात, आता मला जर असं मेन्शन नाही करायचंय, तर मग आता मी जी मेथड सांगतोय तुम्हाला, तर मग
फर्स्ट मेथड अँड आता जी आपण मेथड यूज करतोय ती ऑलमोस्ट सिमिलर आहे, बट त्यांचा एक वन मेजर डिफरन्स आहे की आता मी काय करतोय, फ्रॉम मॉड्यूल अंडरस्कोर नेम इम्पोर्ट स्टार. तर मग मी इथं त्या मॉड्यूल मधनं सगळं इम्पोर्ट करतोय. आता इथं पण मी काय केलं की त्या मॉड्यूल मधनं सगळे जितके फंक्शनॅलिटीज काय अवेलेबल आहे सगळे इम्पोर्ट केलं आणि मी इथं पण तेच सेम करतोय. बट डिफरन्स काय आहे की मी जर आता प्रिंट SQRT 76 आता मी यासाठी सॉरी फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार. तर मग आता मी या प्रोग्राम मध्ये यासाठी म्हणजे त्या लायब्ररी रिलेटेड जितक्या फंक्शनॅलिटीज होत्या सगळ्या इम्पोर्ट केल्या. बट इथं आपण तुम्ही बघू शकता की त्या लायब्ररीचं नाव वापरतोय मॅथ डॉट, कारण की प्रोग्राम अवेअर नाही आहे की SQRT काय आहे. त्याने लायब्ररी इम्पोर्ट केली बट आपल्याला त्यात सांगायचं आहे की ती जी लायब्ररी आहे ती ती जी मेथड आहे ती या मॅथ नावाच्या लायब्ररीमध्ये एक्झिस्ट करते. बट इथं काय केलं की आपण ह्या सगळ्या प्रोग्राम मध्येच इम्पोर्ट करून ठेवल्या. जसं की आपण आहे ना त्याचा एक फ्लो बघू शकतो की आपण इथं आहे ना ही मॅथ लायब्ररी आहे आणि आपला हा प्रोग्राम आहे. मग इथं काय केलं आपण की मॅथ लायब्ररी नाही नाही आपला प्रोग्राम, त्यानंतर मॅथ लायब्ररी आणि त्यानंतर त्याच्या फंक्शनॅलिटीज. आपण जी फर्स्ट मेथड आहे इथं, तर मग इथं ही कन्सेप्ट यूज करतोय की प्रोग्राम त्यानंतर मॅथ लायब्ररी आणि त्याचे सगळे फंक्शनॅलिटीज. बट इथं काय मेथड यूज होतीये की प्रोग्राम टू डायरेक्टली फंक्शनॅलिटीज. इथं जी मधली डिपेंडन्सी ती नाही राहिली. दॅट्स वाय विदाउट मी ती त्याचा रेफरन्स वापरता पण जे आउटपुट आहे ते प्रिंट करू शकतो आणि इथं ते प्रिंट झाले 8.7. बट ही मेथड जी आहे फिफ्थ मेथड ती रेकमेंडेड नाही आहे. आपण म्हणजे मोस्टली त्याच मेथड यूज केल्या पाहिजे ज्या की म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड आहे. जसं की थर्ड आणि फोर्थ वन आहे. जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की बाकीचे कुठले कुठले अवेलेबल आहे. बट प्रेफर्ड मेथड तर ह्याच आहे ज्या की मी तुम्हाला फोर्थ पर्यंत थर्ड आणि फोर्थ सांगितलं. तर मग पायथॉनमध्ये ऑलरेडी काही बिल्ट इन मॉड्यूल्स आहे जे की अवेलेबल आहे. तर मग फर्स्ट आपण आता मॅथ मॉड्यूलवरच सगळे एक्झाम्पल बघत होतो. तर मग एक आहे मॅथ मॉड्यूल. तर मग मॅथ मॉड्यूल आपल्याला काही काही फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं. त्या थ्रू आपण काही मेथड्स आहे त्या ॲक्सेस करू शकतो. तर मग फर्स्ट आहे SQRT. तर मग SQRT काय करते की जो स्क्वेअर रूट आहे त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूचा जी आपण ॲज अ पॅरामीटर पास केली आहे ती रिटर्न करते. मग सेकंड मेथड आहे पॉवर. मग मग पॉवर काय रिटर्न करते की 2 raised to the power 3. मग ते किती येतं 2 raised to the power 3 इट इज 8.0. सो ते रिटर्न करते. सील राउंड्स अप टू द नेक्स्ट नियरेस्ट इंटिजर. फ्लोअर फ्लोअर काय करते की जसं की सील नेक्स्ट इंटिजरला राऊंड अप करते. तर मग फ्लोअर जी मागची नियरेस्ट इंटिजर आहे त्याला राऊंड अप करते. जसं इथं तुम्ही बघू शकता आपण काय पास केलं तर 4.9. तर मग 4.9चा नियरेस्ट इंटिजर काय आहे प्रिव्हियस, तर तो होता 4. मग ते 4 इथं 4 रिटर्न करतं. नेक्स्ट मेथड फॅक्टोरियल. मग फॅक्टोरियल जी व्हॅल्यू आहे 5 त्याचा फॅक्टोरियल रिटर्न करते. फॅक्टोरियल मीन्स आपण 5 इंटू 4, 4 इंटू 3, 3 इंटू 2 अँड म्हणजे अशी जी उलटी मल्टिप्लिकेशन आहे त्याची ती तशी सुरू होते. तर मग जेव्हा फायनल जे आउटपुट मिळतं आपल्याला ते 120 मिळतं. तर मग आपण ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहे मी तुम्हाला एका प्रोग्राममध्ये दाखवतो.
इम्पोर्ट मॅथ. फक्त तुम्ही प्रोग्रामचे नाव डिक्लेअर करताना एक गोष्ट ध्यान ठेवा की आपण जे प्रोग्रामचं नाव लिहितोय, प्रोग्रामचं नाव आणि लायब्ररी आपण इम्पोर्ट करतोय ते कधी सेम नसावं. कारण की मग आपण असं करतोय की जी पायथनची इनबिल्ट लायब्ररी त्याला ओव्हरराईड करून टाकतोय, म्हणजे ते आपल्याला तुमचे मग प्रोग्राम एरर फेस करेल. जर तुम्ही इथं बघू शकता मी जे इम्पोर्ट करतोय त्याला मॅथ करतोय, बट माझ्या प्रोग्रामचं नाव आहे ते डिफरंट आहे. मग आपण काही मेथड्स बघितल्यात आता. मग फर्स्ट मेथड फॅक्टोरियल. मॅथ डॉट फॅक्टोरियल. मग किती फॅक्टोरियल नाही, 100चं खूप होईल. 5 प्रिंट मॅथ डॉट स्क्वेअर रूट ऑफ 25 प्रिंट मॅथ डॉट पॉवर पॉवर 2,3 2 raised to 3 प्रिंट math dot seal 5.8 print math dot round floor 4.9 factorial floor power square root. ओके, जे डिफरंट टाइपचे आउटपुट्स आहे ते प्रिंट झाले. फर्स्ट फॅक्टोरियल, सेकंड स्क्वेअर रूट, थर्ड इज पॉवर 2 raised to the power 3. seal means next nearest integer, it is 6. आणि floor means previous nearest integer, तो आहे 4. मग तो प्रिंट झालाय तसं. अजून एक म्हणजे असे डिफरंट टाईपचे मॉड्यूल्स अवेलेबल आहे. मग आता पुढचं मॉड्यूल जे आहे ते आहे रँडम मॉड्यूल. मग रँडम मॉड्यूल काय करतं की जेव्हा आपल्याला काही रँडम व्हॅल्यूज जनरेट करायचे थ्रू पायथन, मग तेव्हा आपल्याला रँडम मॉड्यूल जे आहे ते हेल्प करतं त्या व्हॅल्यूज जनरेट करण्यासाठी. मग जेव्हा पण आपल्याला मोबाईलला जसं की OTPs वगैरे येतात, तर मग ते सगळे आपण रँडम मॉड्यूल्स थ्रू जनरेट केलेले असतात. जसं की म्हणजे आपल्याला वन टाइम जो OTP येतो तो सेकंड टाइम नाही येत, वेगळा येतो. किंवा आपण 2 OTP वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरून ॲट अ सिंगल टाइम जर रिक्वेस्ट केले, तर मग आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या डिव्हाइसवर वेगवेगळे OTP येईल. अशी म्हणजे खूप रेअर केस असेल की जिथं म्हणजे सिमिलर OTP येत आहे, तर मग म्हणजे हेच सगळ्या रँडमनेसचं काम करतं रँडम मॉड्यूल. तर मग यामध्ये आपल्याला फर्स्ट रँडम जे मॉड्यूल आहे त्याला इम्पोर्ट करायचं असतं. इम्पोर्ट रँडम, देन आपण त्याला कन्झ्युम करू शकतो. की मग त्याला कन्झ्युम कसं करायचं, तर ते खूप इझी आहे. तर मग आपल्याला हे डिफाईन करावं लागतं की आपल्याला म्हणजे आता मला रँडम व्हॅल्यू जर पाहिजे, तर त्या कोणत्या ते कोणत्या रेंजमध्ये पाहिजे. जसं की प्रिंट रँडम डॉट रँड इंट 1,10. तर मग मी असं डिफाईन केलं आहे की मला 1 ते 10 मध्ये कोणती पण व्हॅल्यू जी रँडमली आहे ती पाहिजे. इथं आपण एक रँडम मॉड्यूल डॉट py इम्पोर्ट रँडम प्रिंट रँडम डॉट रँड इंट. मग आपण इथं रेंज डिफाईन करतोय की मला कोणत्या रेंजमध्ये पाहिजे. तर मला पाहिजे 1,000 to 10,000 किंवा 9,999. तर मग इथं आपण एक 4 डिजिट नंबर जनरेट करतोय. तर मग इथंच आपण सेम मॉड्यूलमध्ये दोनदा व्हॅल्यू जनरेट करूया आणि आपण बघूया की किती सिमिलर येत आहे ते.
फर्स्ट रँडम, सेकंड. ओके, इथं आपल्याला दोन व्हॅल्यूज जनरेट करून मिळाल्या आहे. फर्स्ट इज 6337 आणि दुसरी आहे 7632. तर किती डिफरन्स आहे यामध्ये? तर मग आपण ह्या अशा ज्या व्हॅल्यू आहे त्या रँडम मॉड्यूल जे आहे ते वापरून यूज करू शकतो. तर मग ह्याच मॉड्यूलमध्ये पुढं एक मेथड अवेलेबल आहे की डॉट बाय चॉईस, की जसं की आपल्याला कुठलं तरी एक मोठा ॲरे दिलेला आहे आणि त्यातनं कोणती तरी एक रँडम व्हॅल्यू चूज करायची. तर मग ते पण जे चॉईस करण्याचं काम आहे ते आपण थ्रू रँडम लायब्ररी आहे ते करू शकतो. मग जसं जसं की कधी ही सिस्टम कुठं वापरली जाते की जिथं जिथं काही लकी ड्रॉज वगैरे असे कोणते आहेत प्रोग्राम्स अवेलेबल वेबसाईटवर. तर मग तिथं काय करता की मग तिथं आहे ना युजर्सचा एक खूप मोठा एरर असतो की जितके नंबर ऑफ युजर ज्यांनी लकी ड्रॉसाठी अप्लाय केलंय आणि मग त्यांना आता त्या युजर मधनं एक युजर निवडायचा आहे की जो लकी ड्रॉसाठी इलिजिबल आहे. बट आता ते असं तर नाही डिफाईन करू शकत की त्यांच्या मनाने मी 0 नंबरचा केला, 1 नंबरचा केला, 2 नंबरचा. तर मग त्यासाठी रँडमनेस पाहिजे त्यामध्ये, की जेव्हा मग सगळ्यांचा ट्रस्ट असू शकतो त्यावर. तर मग तेव्हा जे रँडम फंक्शन आहे ते वापरलं जातं आणि त्यातनं आपण काहीतरी चॉईस करतो की मीन्स की कोणता एक आपल्याला चूज करायचं आहे. मग आता आपण प्रोग्राम रन करतोय. तर मग यामध्ये आता याने ब्लू सिलेक्ट केले फॉर फॉर फर्स्ट रन. सेकंड मध्ये रेड, ब्लू, ग्रीन, म्हणजे हे रँडमली होत आहे. आपण जशी जशी साईज वाढवू तसे तसे हे व्हेरिएबल जे एलिमेंट्स आहे ते वेगवेगळे चूज केले जाईल. आता तीनच एलिमेंट्स आहे त्यामुळे कधी कधी आपल्याला असं पण दिसतं की एकच एलिमेंट दोनदा झाला. बट जेव्हा साईज मोठी असेल तेव्हा मग ते रँडमनेस पण त्याची जी आहे ते वाढेल. मग नेक्स्ट मॉड्यूल इज डेट टाईम मॉड्यूल. डेट टाईम मॉड्यूल आपल्याला म्हणजे जेव्हा पण सिस्टमचा आपल्याला करंट टाईम आणि डेट माहीत करायची आहे तर मग तेव्हा आपण जे डेट टाईम मॉड्यूल जे आहे ते यूज करतो पायथॉन मधलं. मग त्यासाठी आपण मग डेट टाईम वापरण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे इम्पोर्ट डेट टाईम ॲज डी टी. आता मी याला एक अलायस वापरतो कारण की डेट टाईम एक खूप मोठं नाव आहे आणि मला ते प्रत्येक कॉलसाठी यूज नाही करायचं. तर मग आपल्याला आता सध्याचा टाइम प्रिंट करायचा आहे. तर मग आपण त्यातलं फंक्शन वापरू शकतो डेट टाइम मॉड्यूल नेम डॉट डेट टाइम, परत एकदा डेट टाइम आणि डॉट नाव. तर मग हे फर्स्ट मॉड्यूल नेम आहे बट ही त्यामधली काहीतरी क्लास आहे. हे जो आपण आता अलाइस क्रिएट केलाय तर मग तो पहिल्या गोष्टीसाठी तर ओव्हर राईड करू शकतो त्याला. बट हे आपल्याला असंच वापरणं आहे डेट टाइम डॉट नाव. मग डेट डॉट टुडे, आपण बघूया प्रिंट dt डॉट डेट टाइम डॉट नाव. द करंट टाइम इज कॉमा. ओके, इथं आपल्याला डेट आणि जो इकडं आपल्याला फक्त डेट बघायला मिळते आणि इकडं डेट आणि प्लस तो करंट जो टाइम आहे आत्ताचा सुरू, तर मग तो तिथं शो करत आहे.
तर मग ही कन्सेप्ट केव्हा यूज होते की जेव्हा काही वेबसाईट्स असतात, जसं की तुम्ही कन्सिडर करू शकता फ्लिपकार्ट, मिशो, ॲमेझॉन, डिफरंट टाईपच्या वेबसाईट. तर मग त्यावर असे सेल असतात की सेल 12 वाजता सुरू होणार आहे. मग त्यामध्ये असं त्यांनी डिफाईन केलेलं असतं की जेव्हा ही कंडिशन मेट झाली, तर मग ते ह्या ज्या लायब्ररीज आहे त्या वापरून चेक करत असतात की आत्ता म्हणजे आत्ताचं करंट काय, टाइम्स वगैरे हे सगळं सुरू. आणि जेव्हा पण म्हणजे ती स्पेसिफिक कंडिशन आहे ती मेट होते, ज्यांना तेव्हा जेव्हा त्यांना सेल वगैरे सुरू करायचं आहे, तर मग तेव्हा ते ह्याच सगळ्या फंक्शनॅलिटी वापरून ते यूज करतात. तर मग नेक्स्ट मॉड्यूल आहे टाइम मॉड्यूल. तर मग टाइम मॉड्यूल जस्ट आपल्याला करंट टाइम जो आहे तो प्रोव्हाइड करतो. इम्पोर्ट टाइम प्रिंट टाइम डॉट टाइम प्रिंट टाइम डॉट टाइम जो हा इथं जो आहे आपल्याला टाइम मिळाला आहे जो की मिली सेकंड्स मध्ये आहे. तो आपल्याला का म्हणजे जसं प्रोग्रामच्या रिक्वायरमेंट आहे तसं आपण यूज करू शकतो. तर मग हे होतं डिफरंट टाईपचे मॉड्यूल्स जे की पायथॉनमध्ये अवेलेबल आहे आणि आपण त्यांचा यूज म्हणजे त्यांचा कसं करू शकतो. तर मग आपल्याला जर असे काही दुसरे पण मॉड्यूल्स आहे जसं की ओ एस. मग ओ एस आपण मॉड्यूल यूज करतो की आपल्याला जेव्हा ॲक्च्युअल आपले ज्या फाईल्स आहे त्या यूज करायच्या आहे किंवा त्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करायचे जसे की रिमूव्ह करायचे वगैरे, तर मग ते आपण ऑपरेशन्स आहेत ते आपण तेव्हा यूज करतो. मग आपण फक्त एक मीडियन स्टॅटिस्टिक्स आपण एक ओ एस मॉड्यूल आहे लास्ट ते बघूया. ओ एस मॉड्यूल डॉट पी वाय इम्पोर्ट ओ एस. आता मला एक नवीन लायब्ररी बनवायचे, एक फोल्डर बनवायचं आहे, तर मग मी ते ओ एस मॉड्यूल वापरून करू शकतो. ओ एस डॉट एम के डी आय आर. मग एम के डी आय आर म्हणजे मेक डायरेक्टरी. मग आता पायथॉन डायरेक्टरी, आता मी ही एक पायथॉनची डायरेक्टरी यूज करतोय म्हणजे क्रिएट करतोय. तर मग आपण ते ओ एस वापरून करू शकतो. ओ एस डॉट आपण आता ही फर्स्ट पहिले तर क्रिएट करूया याला. ओके, पायथॉन डायरेक्टरी नावाची एक डायरेक्टरी क्रिएट झाली आहे. आपण आता ह्याच सेम डायरेक्टरीला ओ एस जे मॉड्यूल आहे ते वापरून रिमूव्ह पण करू शकतो. रिमूव्ह ओ ओ आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या काही फाईल्स प्रोग्राम रन डिलीट नाही करू, त्यामुळे काही परमिशन्स आहे त्या रिस्ट्रिक्टेड असतात. जसं की ही पण जी मेथड आहे रिमूव्ह, ती पायथनने रिस्ट्रिक्ट केली आहे. हां, तर मग आपला नेक्स्ट टॉपिक आहे की लायब्ररीज. आपण लायब्ररीज एक कन्सेप्ट असते जी की यूज करतो आपण पायथॉनमध्ये. मग लायब्ररीज अँड मॉड्यूल्स सेम असतं, बट लायब्ररीज आणि मॉड्यूलमध्ये काय डिफरन्स आहे की लायब्ररी इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल मॉड्यूल्स डिझाईन टू परफॉर्म अ रिलेटेड टास्क. तर मग आपण इथं काय करत होतो की एक मॉड्यूल एक एक मॉड्यूल इम्पोर्ट करत होतो, जसं की आपण ओ एस केलं, डेट टाइम केलं, टाइम केलं, अजून मॅथ, रँडम. तर मग हे डिफरंट टाईपचे मॉड्यूल्स अवेलेबल आहे असे. बट हे लायब्ररी काय आहे की लायब्ररी एकच सेट आहे की त्यात डिफरंट टाईपचे मल्टिपल मॉड्यूल्स अवेलेबल आहे. तर मग इथं त्याचं रिलेशनशिप आपण बघू शकतो.
वन लायब्ररी, मग त्यात मॉड्यूल्स असतात, मग त्या मॉड्यूल्समध्ये फंक्शन्स असतात. जसं की आपण एक काही पॉप्युलर लायब्ररीज आहे NumPy. तर मग NumPy लायब्ररी आपण कशासाठी वापरतो की जेव्हा आपल्याला न्यूमेरिकल ऑपरेशन काही परफॉर्म करायचे तर तेव्हा पांडाज डेटा साठी, मॅटप्लॉटलिब डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी, ओपन कॉम्प्युटर विजन. कॉम्प्युटर विजन म्हणजे आपण व्हिडिओज इमेजेस जेव्हा प्रोसेस करतो तर मग तेव्हा आपल्याला ओपन कॉम्प्युटर विजन नावाची लायब्ररी आपल्याला यूज करायची असते. टेन्सर फ्लो आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आपण यूज करतो. सायकिट लर्न आपण मशीन लर्निंगसाठी वापरतो. API हँडलिंगसाठी आपण रिक्वेस्ट नावाची लायब्ररी ती यूज करतो. आणि ब्युटिफुल सूप म्हणजे ब्युटिफुल सूप आपण यासाठी वापरतो की जेव्हा आपल्याला वेबमधून काही कंटेंट स्क्रॅप करायचे, जसं की एक विकिपीडिया वेबसाईट आहे, त्यात सगळं कंटेंट लिहिलंय, बट आपल्याला ते आपल्या प्रोग्राम थ्रू ॲक्सेस करायचं आहे, तर मग आपण जेव्हा ब्युटिफुल सूप नावाची जी लायब्ररी आहे ती यूज करतो. मग अशा मल्टिपल लायब्ररीज आहे ज्या की अवेलेबल आहे, आणि आपल्या सेम प्रोग्राममध्ये आपण यातल्या यूज करणार आहोत NumPy, पांडाज, मॅटप्लॉटलिब, सायकिट लर्न. मग ह्या लायब्ररी ज्या आहेत आपण मशीन लर्निंगसाठी आहे त्या यूज करणार आहोत. टेन्सर फ्लो पण आपण यूज करू, बट थोड्या प्रमाणात. ह्या मोस्ट ऑफ द लायब्ररीज आपल्याला रिक्वायर्ड आहे त्या NumPy, पांडाज, मॅटप्लॉटलिब आणि सायकिट लर्न. मग आता हे जे बाकीचे मॉडेल्स होते हे आपल्याकडे अवेलेबल होते, म्हणजे आपल्या पायथन इनबिल्ट प्रोव्हाइड करतं. बट आपल्याला जेव्हा एक लायब्ररी यूज करायची आहे तर मग लायब्ररी यूज करण्यासाठी आपण आपल्याला ती सर्च करावी लागते. तर मग सर्च कशी करायची, तर मग सर्च करण्यासाठी आपल्याला इथं यायचं, पायथॉन PIP. आपण इथं सर्च केलं की मग आपल्याला इथं डिफरंट टाईपच्या लायब्ररीज भेटतात. NumPy. ओके, आपल्याला मग असं तुम्हाला जी पण तुमच्या फंक्शनॅलिटीच्या रिलेटेड लायब्ररी पाहिजे ते तुम्हाला ती आधी म्हणजे सर्च करावी लागते थ्रू इंटरनेट. की समजा तुम्हाला एक पर्टिक्युलर ॲक्शन परफॉर्म करायची, त्यासाठी तुम्हाला कोणत्या लायब्ररीची गरज पडेल, तर मग तुम्ही इथं सर्च करू शकता ती NumPy. जसे की आता आपल्याला NumPy इन्स्टॉल करायचं आहे, किंवा आपण दुसरी एक सर्च करू, पांडाज नावाची एक लायब्ररी आहे. मग मी इथं क्लिक केलं. मग इथं आहे ना, इथं क्लिक केल्यावर आपण इथं सगळी त्याची इन्फॉर्मेशन बघू शकतो. मग इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला एक कमांड लागते, तर मग इन्स्टॉलेशनसाठी कमांड आहे PIP install pandas. मग त्याचा सिंटॅक्सच असा आहे. ओके, सिंटॅक्स आहे कोणती पण लायब्ररी इन्स्टॉल करण्यासाठी PIP इन्स्टॉल. आता हे दोन जे कीवर्ड आहे हे मॅन्डेटरी राहणार आहे कायम तुम्हाला जेव्हा कोणती पण लायब्ररी इन्स्टॉल करायची. आणि इथं लायब्ररीचं नेम जे तुम्हाला मीन्स जे तुम्ही आत्ता वापरताय, जसे की आत्ता आपण पांडाज लायब्ररी इन्स्टॉल करायची आपल्याला, तर मग आपण तिथं ही कमांड वापरतो. तर मग आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागतं, पहिले तर टर्मिनल ओपन करावं लागतं. तर मग टर्मिनल कसं ओपन करायचं, VS कोड मध्ये व्ह्यू, आणि इथं तुम्ही बघू शकता टर्मिनल. तुम्ही हे क्लिक केलं की तुमचं जे टर्मिनल आहे ते ओपन होऊन जाईल. मग इथं ती कमांड सेम टाईप करायची, PIP इन्स्टॉल पांडाज. आणि जस्ट ॲट द मोमेंट तुम्ही पण मग जेव्हा आपण हे इन्स्टॉल करतोय तेव्हा इंटरनेटला तुम्ही कनेक्ट पाहिजे. मग आपण PIP इन्स्टॉल पांडाज असं एंटर केलं. अनेबल टू क्रिएट, कॅनॉट फाइंड पाथ स्पेसिफाईड. हा, मग आपण जेव्हा PIP इन्स्टॉल पांडाज ही कमांड रन करूया तर मग ती जे आपल्या सगळ्या सिस्टमच्या डिपेंडन्सीज आहे त्याला इन्स्टॉल करून देईन. मग आत्ता हे माझ्या सिस्टममध्ये होत नाही, कारण की जो एक पायथनचा पाथ आहे तो माझ्या सिस्टममध्ये सेट नाही आहे. मी म्हणजे त्या लायब्ररीज ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवल्या आहे. सो तुम्ही इन्स्टॉल करण्यास ट्राय करा, तुमच्या सिस्टममध्ये होऊन जाईल. किंवा मी तुम्हाला आता इन्स्टॉल करून दाखवतो एका दुसऱ्या वेने. ओके, मी एक फाईल बनवली, python lib.py.
IPYNB. आता मी सेम लायब्ररी इथनं इन्स्टॉल करतोय. आता मी जस्ट ही कोड थ्रू इन्स्टॉल करतोय, त्यामुळं मला हे जे एक्सक्लेमेशन मार्क आहे तो यूज करावा लागतोय. आणि तुम्हाला फक्त एकच कमांड यूज करावी लागेल, pip install pandas. आणि आपण इथं एंटर केलं. इथे तुम्हाला जर काही टर्मिनल कर्नल सिलेक्ट करण्याचं आलं तर मग जिथं पायथन मेन्शन असेल ते सिलेक्ट करा, किंवा तुम्हाला यात कुठला डाऊट आला जस्ट मला सांगा, ते मी तुमचा तो सॉल्व्ह करून देईन. आता इथं आपलं जे इन्स्टॉलेशन आहे ते सुरू होऊन जाईल. आणि एकदा हे इन्स्टॉलेशन सुरू झालं की इथं खूप सारे असे मेसेजेस वगैरे आपल्याला दिसतात. ओके, जे इथं तुम्ही बघू शकता जी प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे. इथं सेकंडचा जो काउंटडाऊन आहे ते शो करत आहे. ओके, इथं हे जे लॉग्स आहे आपल्याला ते दिसत आहे. मग ती जेव्हा इन्स्टॉल होऊन जाईल इथं म्हणजे तिथं तुमचं टर्मिनल क्लोज होऊन जाईल. ओके, मग आपण अशी जे लायब्ररीज आहे त्याला इन्स्टॉल करतो. मग अशाच डिफरंट टाईपच्या लायब्ररीज आहे, जसं की नमपाय वगैरे, पांडाज, अजून मॅटप्लॉटलिब. मग या सगळ्या आपण लायब्ररीज इन्स्टॉल करू शकतो. मग आपण आता ती लायब्ररी इन्स्टॉल झाली की नाही हे चेक कसं करायचं, मग ते चेक करण्यासाठी आपण वापरतो pip शो आणि त्या लायब्ररीचं नाव पांडाज. सेम एरर आपण इथं यूज करू त्याला. pip शो पांडाज. ओके, मग इथं ती सगळी इन्फॉर्मेशन लिहून येईल, pip पांडाज 3 पॉईंट, मग त्याचं जे व्हर्जन वगैरे ते सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहून येईल. जर हीच लायब्ररी माझ्या याच्यात इन्स्टॉल नसली तर pip शो, मी अशी एक लायब्ररी ट्राय करतो की टेन्सरफ्लो. ओके, पॅकेजेस नॉट फाउंड. जर ती आपल्या सिस्टममध्ये एक्झिस्ट नसा करेल तर मग तुम्हाला हा मेसेज दिसेल तिथं की पॅकेजेस नॉट फाउंड. मग जेव्हा आपल्याला एक लायब्ररी अपग्रेड करायची असली, असं कन्सिडर करा की तुम्ही ना ही लायब्ररी खूप दिवसापूर्वी इन्स्टॉल केली ती आणि तुम्हाला ती आता अपडेट करायची आहे, तर मग तेव्हा तुम्ही ही कमांड वापरू शकता, pip इन्स्टॉल मायनस मायनस अपग्रेड आणि पुढे जे लायब्ररीचं नाव आहे ते. जेव्हा आपल्याला एक लायब्ररी अनइन्स्टॉल करायची असली, सेम कमांड, जस्ट इन्स्टॉलच्या जागी आपण अनइन्स्टॉल वापरतो, pip अनइन्स्टॉल numpy. तर मग हे सगळे आपण बघितले लायब्ररी आणि मॉड्यूलचे यूज केसेस. मग आता यासाठी काही प्रॅक्टिकल प्रोग्राम्स मी दिलेले तुमच्या एक्झाम्पलमध्ये, जी PDF येतात तुम्ही ते ट्राय आउट करू शकतात. ओके, काही डाऊट जर असले तर मग तुम्ही मला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगा, मी सॉल्व्ह करून देईल.